हॅलो अँड वेलकम बॅक टू भाकरी टू ब्राउनी। आज स्वीटली डिफरंटमध्ये मी करते आहे एक फन फ्युजन रेसिपी। या रेसिपीसाठी मी जे चॉकलेट वापरलेलं आहे ते कंपाऊंड चॉकलेट आहे, जे हँडल करायला अतिशय सोपं असतं। त्याच्यासाठी खास टेक्निक तुम्हाला यायला लागतं असं नाही आहे। मी इथे सेमी स्वीट चॉकलेट वापरलं आहे, पण याच्यामध्ये डार्क, व्हाईट, पिस्ताशियो, ऑरेंज असे इतर अनेक फ्लेवर्स येतात। तुम्ही तुमच्या चॉईसने ते वापरू शकता। या रेसिपीसाठी मी इथे मोर्डे कंपनीचं मिल्क कंपाऊंड घेतलेलं आहे, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं। अशी ही स्लॅब येते। यातला थोडा पार्ट मी इथे आत्ता वापरायला घेणार आहे आणि साध्या सुरीनी मी त्याला असं बारीक बारीक कापून घेणार आहे। असे आपण याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता इथे मी एका काचेच्या कोरड्या आणि स्वच्छ बाउलमध्ये मी हे सगळे तुकडे ट्रान्सफर करते। मी इथे आधीच थोडंसं पाणी उकळायला ठेवलं आहे। हा काचेचा बाउल मी त्याच्यावर असा नुसता ठेवणार आहे। डबल बॉयलर पद्धतीने आपण हे चॉकलेट मेल्ट करून घेणार आहोत। हे करत असताना एक खबरदारी अशी घ्यायची की चॉकलेटमध्ये आपल्याला अजिबात पाणी जाऊ द्यायचं नाही आहे। हे हळूहळू मेल्ट होतं आहे। आता ह्याच्यात अगदी थोडेसे चॉकलेटचे तुकडे राहिले आहेत, पण उरलेल्या हीटवरती ते होणार आहे। तर मी गॅस बंद करते आणि आपण हे ह्याच्यात हलवत राहूयात। ह्या खालनं जी वाफ येते तेवढ्या हीटवरती हे छान मेल्ट होणार आहे। हे आता आपलं चॉकलेट पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आणि आपल्याला वापरायला तयार आहे। इथे मी काही पाणीपुरीच्या पुऱ्या घेतल्यात। त्याला बरोबर आपण असं मी चमच्याने करते, कारण आपल्याला ही पुरी फुटायला नको आहे। साधारणपणे आपलं बोट ह्याच्या आत जाईल एवढं त्याला छिद्र झालं की आपण ते वापरायला घेऊयात। आता आपल्या ह्या पुऱ्याही तयार आहेत आणि हे चॉकलेटही आपलं तयार आहे। आता ही पुरी मी ह्या चॉकलेटमध्ये डिप करते आणि बोटानी मी ही पुरी फिरवून मी हे चॉकलेट आत जाणार नाही, परंतु त्याला सगळीकडनं नीट कोट होईल एवढी काळजी मी घेणार आहे। आणि एकदा ते सगळीकडनं नीट कोटिंग झालं की मी ही पुरी अशी बोटाने उचलणार, थोडीशी आपण काठावर अशी पुसून घेऊयात आणि ह्या प्लेटमध्ये ठेवून देऊ। अशा आपल्या ह्या चॉकलेटनी कोट केलेल्या पुऱ्या तयार आहेत। या मी एक 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवते। या पुऱ्या आता अशा सेट होऊन आलेल्या आहेत। त्या प्लेटला चिकटलेल्या असतील त्या अगदी काळजीने सुरीच्या साह्याने मी त्या काढून घेते, नाहीतर त्या खालनं फुटतील। आता मी इथे ही रबडी तयार ठेवलेली आहे, मी ती याच्यामध्ये घालणार आहे। अशी आपली ही चॉकलेटची पुरी रबडीने भरून तयार आहे। अशी ही आपली फन फ्युजन रेसिपी तयार आहे। मी इथे रबडी भरली आहे, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये आईस्क्रीम भरा, फ्रेश क्रीममध्ये केलेलं फ्रूट सॅलड भरा, या रबडीमध्ये छोटे गुलाबजाम घाला। आणखीन एक आयडिया सांगू? तवा भाजीचं कसं असतं, मध्ये ग्रेव्ही तयार आणि कडेनी भाज्यांचे ऑप्शन तुम्हाला असतात, तसंच या पुऱ्या तयार ठेवा आणि कडेनी वेगवेगळ्या तुमच्या कल्पकतेनुसार वेगवेगळे स्टफिंग्स तुम्ही तयार ठेवा। ज्याला जे हवं ते तो भरून घेईल। दिवाळीच्या पार्टीसाठी आहे की नाही वेगळी डिश? ट्राय करा आणि मला नक्की कळवा। भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये। बाय।